अरे पाटील दादा, तुला माहित आहे का नाही, तो आता लखू सरपंच महादेवला जाम जीव लावतो. पण महादेव मग पुढाच करत. आता ते सरपंचांनी महादेवला एक बटर कामाला लावून दिलंय. काय चावळता तुला काय एवढा उदार झाला? अरे पाटील दादा, आपण किती मोठा आहोत हे तो गावाला दाखवून द्यायचं काम आहे का? लखू मामा नुसता राजकारण करत बसत ना मोठा बाप. अरे राजकारण काय त्याला कळत? राजकारण कसा राहतं त्या त्याला मी शिकवली. माझी पाटील की आजपासून नाही वडलो पार्टीत चालले बरोबर. काय? आणि मग तो आपल्या पुढे काय करणार आहे? पाटील दादा, महादेवला जरा घोडकाव देतो, लगीन आपण लावून दिला. आणि तो गुणगान मार खुशाल ते लखे सरपंचाचं करतो ना, हे त्याला समजाय पाहिजे. किरकोळ चावळतोस त्या काय पुष्कळ गोठा आहे ती, त्याचं आपण पाहून घेऊ काय करायचं. काय राजक्या 2-3 पार्ट्या कबूल केल्यास का नुसताच फसवत राहशील? कधी त्या पार्टीत? अरे पण मोठा बा हे फोन पेचा पासवर्ड विसरलो नाही, देईन ना पार्टी. अरे काय पासवर्ड सांगतो नुसतं, आम्हाला घाबरच ठेवतो. एकदा पुरा करून टाक ना. अर्धी क्वार्टर आहे ती मागू. लक्ष्मी, आहे दारू पियाला पैसा दे. रोज बायका कुठून आणायचं? अहो माझ्याकडे आज पैसा नाही ना. पैसे धर बाबा, हे शेवटचं आहे, ते बी घेऊन जा. आणि पी दारू तू. काय कशाला आता दिलास? आता 2-1 दिवस यायचंच नाही, तर हरचलत पडतील दारू पिऊन. तुला काय गरज आहे? जा ते अभ्यास का काय आहे ना त्या करत बस. नाही तर तू ते चंद्री सारखी एखाद्या बरोबर पळून जा. तुझी गरज ना आणि तुझ्या आईची गरज नाही मला. अगं त्याला माझी गरज नाही, मला त्याची गरज आहे ग. तो दारू पिला नाही ना, तो जगणार नाही. आणि त्याची होणारी तडफड मी बघू शकत नाही ग. आणि हा समाज एकट्या बाईला नाही जगू द्यायचा, म्हणून त्यानं मागितलं तर सगळ्या देते ग मी. रडू नको आहे. आणि एकट्या बाईचं जगणं काय असतं तुला नाही कळायचं. पण तू मोठी हो, अभ्यास कर. आणि अशी वेळ तुझ्यावर येऊ नये म्हणून चांगली मोठी होऊन अभ्यास कर.